फायनली मला कधीपासून ना ब्लॉग करायचं आहे असं मला वाटतं. पण मी विचार करत होतो की कसं वाटेल, काय वाटेल, किंवा मला जमेल की नाही, असं सगळं माझं प्लॅनिंग चालू होतं. मग मी कारण शोधायला लागलो की माझ्याकडे फोन चांगला नाही. मग मी आयफोन घेतला. मग मी म्हटलं की आपला साऊंड पाहिजे, इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. मग मी माईक पण घेतलाय. मग म्हटलं आपल्याला ट्रॅव्हल करायला पाहिजे तर आपण बाईक व्यवस्थित करायला पाहिजे. मग मी माझी गाडीचं काम पण केलं. तरी सुद्धा मला पुरतं भेटत नव्हता. माझा मित्र आहे ओमकार, तर मी ओमकारला पण सांगत होतो की मी असं करू पाहतोय, करू की नको, हवा तर जास्त सुटली आहे. आणि असं सगळं चालू होतं. आणि नंतर सौरभला विचारलं. एक सर आहेत निलेश सर, त्यांनी ते पण जरा म्हणत होते की कर काय होत नसतं वगैरे वगैरे. आणि मला बेसिकली याच्यासाठी सुरू करायची होती की ब्लॉग तुमची एक डॉक्युमेंटरी म्हणून राहते तिकडे. हां, यूट्यूबवरती किंवा कशावरती जे आपण बघतो त्याच्यावरती ब्लॉग राहतो. माझा आता हात दुखायला लागलाय जरा. गाड्या गेल्या नाही इथून माझं ह्या तर जास्तच वारा सुटलाय की जर इकडचं काही सुटू शकते, जरा भीती वाटते. तर हा सगळा विषय आहे. बेसिकली हा घाट आहे पी भावडा घाट. मी इथून सकाळचं पण गेलोय, पावसातून गेलोय आणि बऱ्याच वेळा गेलोय रत्नागिरीला. इथून खाली तुम्ही रत्नागिरी खारेपाटणला जाता. भयानक घाट आहे, तिकडे कोणीच नसतं जास्त. आता त्या 2-3 गाड्या गेल्या तेवढ्याच, पण मी बघितलं ना तर बेकार घाट आहे. हा बेकार घाट आहे, पण चांगला आहे. बेकार म्हणजे बघू, पुढे भेटू. पुढे शैलेश भेटणार आहे. मी आता शैलाला सांगणार आहे की मी ब्लॉग सुरू केलाय आजच पासून. तर कसं वाटतंय, काय वाटतंय बघूयात. आणि कसं कंटिन्यू होईल हे मला नाही माहिती. मी सारखं बघतो की मी 2-3 वेळा मी असा इंट्रो देण्याचा प्रयत्न केला. मला माहित नाही मी इंट्रो कसा बरोबर दिलाय की नाही दिलाय तो. पण मी 2-3 वेळा इंट्रो दिला, परत कट केला आणि परत घेतो, रिटेक घेतो. म्हटलं आयचा खो, काय होईल ते जाईल. आपलंच चॅनल आहे, आपणच जज करणार, तुम्ही जज करणार. बरोबर झालं तर ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे. हा, अशीच फक्त ती करत राहणार. Yeah. City lights flicker where the sinners play preacher. Graffiti scriptures on train cars, the steel messenger. Cobblestone pathways, souls caught in a shuffle. Every breath's a gamble, life's one long scuffle. Sirens kiss the night with their mournful cries. Alleyway choirs sing the truth behind the lies. Broken glass mirrors, the dreams left for dead. Where hope's just a story that the old heads fed. Concrete jungle sermons spilling in the veins. Blood rivers flowing through urban chains. Skyscrapers whisper the secrets they hold. Above and below, the streets stay cold. Clock ticking symphony, dangers baseline. Rats scurry faster, chasing shadow lifelines. Moonlight hits the metal, chrome sparks glow. Temptation lingers heavy where the shadows grow. Block wars waged where the cracks reveal scars. Currency exchanged in the shells of old cars. Young kings crowned with crowns made of sin. Pawn shops thrive, dreams locked deep within. Fast hands feed the slow with the devil's grip. Wisdom's just a phantom, those with power skip. Jazz in the back alleys narrates the decay. Trumpets echoing where the lost souls stay.
एक मस्तपैकी ब्रेक घेऊया. गाडी पण आपली दमली आहे आणि आपण पण दमलोय. का बोलते? थोडीशी हवा चेक करूयात. बराच वेळ झालाय ना बाईक चालवून. कैसा लग रहा है? आईला शैल्या, मी आजपासून थांब तिकडेच, इथून बरोबर दिसतेस तू. मी आजपासून ब्लॉग सुरू केला आहे. हां, तर माझ्या ब्लॉगमध्ये येऊन तुला कसं वाटतंय? भारी. माझा कुठे कोक कुठे? थम्सअप सांगितलं. हे काय रे? ते तुला कळणार नाही बाबा. चालू केला व्हिडिओ? हा चालू आहे. बोल काय मी तुला काय वाटतं, मी ब्लॉगिंग चांगली करू शकतो? चांगली करू शकतो, फक्त एडिटिंग चांगली कर. बाकी सगळं व्यवस्थित. नाही माहिती काय? अरे काय माहिती नाही बोल. काय बोलायचं? काय माझ्या ब्लॉगिंग बद्दल बोल की, तुला काय वाटतंय? नाही, करू शकतोस चांगली, माहिती आहे. फक्त एडिटिंग चांगली कर, बाकी तू सुपर आहे. ब्लॉगिंग मग स्वतःवर कंट्रोल ठेव, नाही तर 15 मिनिटाची ब्लॉगिंग तुझी 1 तास होईल. तुझं भाषण नाही द्यायचं आपल्याला, माहित आहे ना. चालेल धर कर बेस्ट लक. तर सध्या मी भातगावच्या पुलावरती आहे आणि मला माहिती नाही सगळीकडचं फुटेज दाखवताना काय काय बोलायला पाहिजे, पण ही इन्फॉर्मेशन सगळ्यांना माहिती असेल आपल्याकडची. तर सध्या भातगावच्या पुलापर्यंतचा प्रवास अतिशय सुंदर आणि सुखद आहे, कारण गावी चाललोय, घरी चाललोय. गावी चाललं म्हणजे घरी चाललोय सुट्टीत, दिवाळीच्या. गणपतीनंतर लगेच दिवाळीला घरी, अशी नोकरी पाहिजे. तर ठीक आहे, असा लाईट चांगला येतोय. असा करायला नको, नाही तर आणखीनच पाडायचो. चलो, अपडेट नंतर देतो बाकीची. तर आता आपण हा ब्लॉग संपवतोय. संपवायच्या आधी मला सांगायचं होतं की आजचा प्रवास गमतीशीर होता. गमतीशीर म्हणण्यापेक्षा एवढं लॉंग ड्राईव्ह मी करत नाही. हां, मला कंटाळा येतो. मला नंतर मग अशी एकदम पाय बी दुखायला लागतात अगदी, मग असं चावायला लागते. बोचा पण असा सीटच्या आकाराचा झालेला नंतर. म्हणजे तुम्ही भातगावच्या नंतर आहे ना, लयच बेकार कंडिशन होते आणि असा सगळा प्रवास असतो. पण आपल्या घरी यायची खात असते ना, तेवढं करायला लागतं, त्याला काही इलाज नाही. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आता मी रेग्युलर रोज असे ब्लॉग बनवेन, मला नाही माहिती, पण मी प्रयत्न करेन. कसं होतंय काय होतंय मला तेही नाही माहिती आहे. मला एडिटिंग करता पण येत नाही व्यवस्थित आहे. प्रयत्न करेन मी, चाललंय असं व्हायला. आता ओमकार आणि सौरभशी पण बोलेल या संदर्भात की कसं मला काय करायला लागेल किंवा इम्प्रूव्हमेंट काय करायला पाहिजे, कारण ते मला जरा बरं सजेशन देत आहे. आणखीन हां असंच आहे. बाकी मला ब्लॉग मी बाकीच्यांची पण बघायचो, तर ते बघत मला असं वाटत होतं की आपल्याला पण करायला पाहिजे, बोलायला पाहिजे कॅमेऱ्यासोबत. कॅमेरा चालू झाला की मला बोलता येत नाही व्यवस्थित मला, आणि तीच गंमत आहे. म्हणजे असं तुम्ही प्रयत्न करून पण बघा, तुम्ही पण करून बघा की नेमका कॅमेरा चालू झाला की मग आपण ब्लँक होतो. त्याच्या आधी आपल्याला सुचलेलं असते बरंच काय की आपल्याला काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं आहे. पण लेट्स सी, बघूयात पुढे कसं होणार आहे, काय होणार आहे ते.
आता जरा मी फिरतो. आता तुम्हाला माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर मी उद्या दाखवण्याचा प्रयत्न करेन, किंवा तेच दाखवेन, दुसरं काय दाखवण्यासारखं नाही आहे. बारक्या बिरक्या हे उद्या येतील, बघूत पुढचं पुढं कसं काय होतं. मी लयच लोड घेतोय. बाय बाय बाय, ठेवा ठेवा, चला बाय.